नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मोदींचे लाडके ट्रम्प तात्या आता कुणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपला चांगला मित्र म्हणत त्यांनी मोदींनाही पाठी मागून हिसका दाखवलाय. ट्रम्प तात्यांच्या या दिलगिरीचे परिणाम हळूहळू समोर येणार आहेतच. त्याची एक झलक भारत सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्क वाढवून दिली आहे. गॅस सिलेंडरचेही दर वाढणार आहेत. या वाढीचा महागाईचा आलेख आता खाली येण्याची शक्यता नाही. त्यामुळे सामान्य जनतेने या सगळ्या संकटाशी सामना करण्याची तयारी आता सुरू करायला हवी. अच्छे दिन वगैरे गोष्टी आता इतिहास जमा झाले आहे. आता जो दिवस समोर येईल तो कसा तरी ढकलावा लागणार आहे. मायबाप सरकार काही आधार देईल याची आशा बाळगण्यात अर्थ नाही. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली असली तरी किरकोळ किमतीत फारसा बदल होणार नाही असे पेट्रोलियम कंपन्या सांगतायत. अर्थात हा केवळ तात्पुरता दिलासा आहे. पुढे मागे पेट्रोल डिझेलचे किरकोळ दर देखील वाढणार आहेतच. डिझेलचे दर वाढले की आपोआप त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवर होतो. वाहतूक खर्च वाढला की सगळेच उत्पादन महागतात. महागाई सोबत सामान्यांचे उत्पन्नही वाढले तर समतोल साधला जातो, परंतु तसे होण्याची शक्यता नाही. सामान्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी सध्या आहे त्या उत्पन्नात घटच होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे महागाई वाढणार आणि त्याच वेळी उत्पन्न घटणार अशा दुहेरी संकटात सामान्यांची परवड होणार आहे. हे संकट आता अगदी वेशीवर उभे ठाकलंय. ते केव्हाही आपल्या अंगणापर्यंत पोहोचू शकते. त्याला कसं तोंड द्यायचं, पोटाला कसा आणि किती चिमटा काढायचा याची तयारी आतापासूनच सुरू करायला हरकत नाही. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.